पासून स्वागत. नमस्कार. मिलिंदजी, जो प्रश्न घेऊन तुम्ही गेली इतकी वर्ष लढताय आणि जे काम तुम्ही करताय, खरं तर असं आहे की कचऱ्याच्या बद्दल आम्ही सगळेजण कचरा निर्माण तर करत असतो, पण नंतर एकदा आपल्याकडून तो होऊन गेला की त्याच्याकडं बघण्याची आमची दृष्टी फार वेगळी असते. पण आमची घरं आणि आपल्या प्रत्येकाची शहरं स्वच्छ ठेवण्यामध्ये ज्यांच्याबद्दल रोज सकाळी एकदा जे प्रातस्मरणीय झाले पाहिजे, अशांच्या प्रश्नाला घेऊन तुम्ही काम करता आहात. खरं तर या प्रश्नाबद्दल मला असं जाणवते की समाज म्हणून आमच्यामध्ये बिलकुल जागृती नाही आहे. आम्हाला हे जे रोज आपलं शहर, आपली गल्ली स्वच्छ करणारे, सांडपाण्याची सगळी व्यवस्था बघणारी ही जी मंडळी आहेत, ती कोण आहेत, ती काय करतात, ती कशी राहतात, याच्याबद्दलही आम्ही पूर्णपणानं अनभिज्ञ आहोत. तुम्ही त्यांचं काम करताय, त्यांच्याबरोबर लढा देताय, काही अंशी त्या लढ्याला यशही येताना दिसतंय. या कामगारांबद्दल आणि ह्या सगळ्या प्रश्नांबद्दल तुम्ही काय सांगाल? आपल्याकडे समजा कचरा नेणारा माणूस आला नाही तर आपल्याकडे आपण काय शब्द वापरतो? अरे आज कचरेवाला आला नाही, अरे आज कचरेवाली आली नाही. तो कचरेवाला किंवा कचरेवाली नाही आहे. कचरेवाले आपण जे कचरा निर्माण करतो तो कचरा साफ करतो. म्हणजे इथपासूनच आपल्याकडे जे शब्द रुळतात ते त्या एका सांस्कृतिक वातावरणात शब्द रुळत असतात. आणि हे जे कामगार आहेत, आज आपल्या देशातली जाती व्यवस्था खूप बदललेली आहे. पण कितीही बदललेली असली तरी अजून कचऱ्यामध्ये काम करण्याकरता रानडे, गोखले, खांडेकर, देशमुख, पाटील, रेगे हे नाही आहेत. दलितच हे काम आजही करतायत. परमनंट कामगाराचा पगार चांगला आहे, इंडस्ट्रीतही काही ठिकाणी असं मिळत नाही. पण वरच्या जातीतले जे स्वतःला समजतात ते हे काम करायला तयार होत नाहीत. ते बेरोजगार राहणं पसंत करतात, पण या कामात येत नाही. मग या कामात येतं कोण? दलित, जो गावाकडे शेती नाही, दुष्काळग्रस्त भाग आहे, त्या भागातनं मुंबईमध्ये आलेला, झोपडपट्टीत राहणारा असा मायग्रंट वर्कर जो आहे तो हे काम करतो. आणि आज आपण जर काय बघितलं तर गेले 30 वर्ष कायम कामगारांची संख्या ही कमी होतीये आणि कंत्राटी कामगारांची संख्या जास्त वाढतीये. सगळ्याच क्षेत्रात वाढते, शिक्षकांच्यात, प्राध्यापकांच्यात, पण सफाई खात्यामध्ये ती प्रचंड मोठ्या संख्येने. आता मुंबई ही आडवी आणि उभी दोन्ही प्रकारे वाढतच जाते. पण ऑफिशियली मुंबईमध्ये 28,000 परमनंट कामगार आहेत. त्याच्यावर जे लागतात ते सगळेच्या सगळे हे कंत्राटी कामगार आहेत. आता याच्यातली मजा बघा, शब्दांची मखलाशी कशी चालते. रिक्वायरमेंट किती आहे, आवश्यकता किती आहे मुंबईला. पण अख्ख्या एवढ्या मोठ्या मुंबईसाठी फक्त 28,000 कायम कामगार आणि 28,000 कायम कामगार, 11,000 कंत्राटी सफाई कामगार आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांची गणनाच नाही, दत्तक वस्तीच्या नावाने जवळजवळ अजून 10,000 कामगार. असे 48-49,000 कामगार ही 1.5 कोटीची मुंबई साफ करतात. आता आवश्यकता किती आहे? तर आवश्यकता आहे, समजा हे जे काय 49,000 आहेत तेही कमी पडतात, पण 49,000 ही आवश्यकता आहे. आणि पोस्ट किती आहेत? तर 28,000. म्हणजे आवश्यकता आणि पोस्ट याचा काही संबंध नाही. मग हे जर काही काम बंद केलं तर मुंबई बंद पडेल. पण सांगतात काय त्यांना? त्यांचे हक्क मागितले की साहेब सँक्शन पोस्टच नाहीत आपल्याकडे. पोस्ट नाही येत नाही, तुम्ही सँक्शन पोस्ट निर्माण केलेल्या नाहीत, त्या आर्टिफिशियली दाबून ठेवलेल्या आहेत. इथपासूनच त्याची सुरुवात होते. आता या कामगारांच्या बाबतीत एक काय असं ठरवून आम्ही कामाला लागलो नाही. एक दिवशी मी बसमधनं जात होतो आणि बसमध्ये सगळेजण आम्ही नाक दाबून होतो. आणि दादरपासून चेंबूरला मी राहतो तर 40 मिनिटं ती कचऱ्याची गाडी होती कुठेतरी पुढे मागे. त्या सुमननगरच्या